नमस्कार, आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबरों के साथ। नमस्कार, आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र। पुणे से बड़ी खबर में आम आदमी पार्टी ने महाराष्ट्र सरकार पर किसानों के साथ धोखा करने का आरोप लगाया है। आप प्रवक्ता मुकुंद किर्दत ने कहा कि सरकार का दावा कि महाराष्ट्र में किसानों को पंजाब से अधिक मुआवजा दिया गया पूरी तरह गलत है। महाराष्ट्र में गैर सिंचित जमीन के लिए किसानों को केवल 18,500 रुपए प्रति हेक्टेयर और बागायती फसल के लिए 27,000 रुपए प्रति हेक्टेयर दिया जा रहा है, जबकि पंजाब में यह राशि 50,000 रुपए प्रति हेक्टेयर है। आपने किसानों की कर्जमाफी पर सरकार की चुप्पी की भी आलोचना की और कहा कि किसानों को उचित मुआवजा दिलाने के लिए सभी को एकजुट होना चाहिए। पार्टी ने भरोसा दिलाया कि इस लड़ाई में वह किसानों के साथ खड़ी रहेगी। यह थी पुणे से मुन्ना मुजावर की रिपोर्ट। आज महाराष्ट्र सरकारने एका अर्थाने शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तिथे म्हणजे फडणवीस शेजारी बसले होते आणि उपमुख्यमंत्री शिंदे असं सांगत होते की पंजाबपेक्षा आम्ही अधिक नुकसान भरपाई दिलेली नाही। ही चुकीची गोष्ट आहे, पूर्णपणे चुकीची आहे। पंजाबमध्ये 50,000 रुपये हेक्टरी एवढं कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे आणि महाराष्ट्राचं कॉम्पेन्सेशन हे म्हणजे 20,000 रुपये एकरी आहे पंजाबमध्ये। शेतकऱ्यांना तुम्ही या पद्धतीने फसवू नका। शेतकऱ्यांना हे स्पष्ट सांगा की आम्ही पंजाब एवढं नुकसान भरपाई देऊ शकत नाही। मगाशी पत्रकार परिषदेत बोलताना कर्नाटकपेक्षा कदाचित थोडीशी किरकोळ वर दिलेली आहे। म्हणजे काय तर महाराष्ट्रामध्ये खरं तर कोरडवाहू जमिनीसाठी 8,500 रुपये हेक्टरी एवढं कॉम्पेन्सेशन आपल्या GR प्रमाणे आहे महाराष्ट्र सरकारच्या। याच्यामध्ये त्यांनी 10,000 रुपयाची भर टाकलेली आहे, म्हणजे 18,500 रुपये ही हेक्टरी नुकसान भरपाई महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेतकऱ्याला मिळणार आहे। तर 17,000 अधिक 10,000 म्हणजे 27,000 रुपये हे हेक्टरी रक्कम मिळणार आहे। हे शेतकऱ्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट समजून घ्यावं आणि पंजाबमध्ये 50,000 रुपये हेक्टरी या पद्धतीचं कॉम्पेन्सेशन किंवा या पद्धतीची नुकसान भरपाई आहे, हे नीट समजून घ्या। त्यामुळे पंजाबपेक्षा आम्ही देतो वगैरे नाही। काँग्रेसच्या कर्नाटकमध्ये 10,000 रुपये त्यांनी वाढवलेले आहेत, म्हणजे जे मूळचे जे 8,500 त्याच्यामध्ये 10,000 रुपये वाढवले, मी 18,500 केलेले आहे। त्यामुळे काँग्रेसपेक्षा थोडे वाढवले हवे। अशा पद्धतीची फुशारकी मारायची असेल तर ती 100% मारावी, परंतु याची तुलना पंजाबच्या आम आदमी पार्टी सरकारच्या भगवंत मान यांनी दिलेल्या निर्देशाशी कुठेही जुळत नाही। त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं खरं तर देशभरामध्ये सर्वाधिक नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पंजाबमधल्या नुकसानाच्या तुलनेनं महाराष्ट्र हा मोठा पण आहे आणि नुकसानही प्रचंड आहे। अशा वेळेस खरं तर महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीच्या नुकसान भरपाईची अपेक्षा होती। असं असताना मुख्यमंत्र्यांनी हे केलेलं नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्याशी मध्ये की निवडणुकीच्या काळामध्ये आधी निवडणुकीच्या काळामध्ये असं आश्वासन दिलं की कर्जमाफी देऊ आणि नंतरच्या काळामध्ये अशी विधानं केली की आम्ही योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देऊ। आता ती योग्य वेळ नाही आहे का? म्हणजे ही आता अयोग्य वेळ आहे का कर्जमाफीला? आता इलेक्शनच्या काळामध्ये तुम्हाला कर्जमाफी जाहीर करायची असते। त्यामुळे हा पण एक मोठा प्रश्न या निमित्ताने आहे। त्यामुळे मुद्दामून आम्ही आम आदमी पार्टीतर्फे यासाठी आलो की हे जे कॉम्पेन्सेशन आहे, सोलापूरमध्ये ज्या पद्धतीचं प्रचंड नुकसान झालंय, इतर बीड किंवा इतर भागामध्ये जे मोठं 70-75% अधिक नुकसान आहे, या सगळ्यांच्या तोंडाला हा एका अर्थाने पानं पुसली गेलेली आहेत, त्यांचा एका अर्थाने विश्वासघात केला आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पंजाबमध्ये कुठेतरी येणाऱ्या इलेक्शनच्या लक्षात घेऊन स्वतः मोदी तिथे किरकोळ पॅकेज घेऊन गेले, परंतु महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होऊन गेलेले असल्यामुळे महाराष्ट्राकडे यांना फिरकायला वेळही नाही। म्हणजे मोदी सरकार असतील किंवा त्यांचे गृहमंत्री शहा असतील, हे आले पण नाहीत आणि इथून त्या पद्धतीचा प्रस्तावही दिलेला नाही। म्हणजे प्रस्तावालाही त्यांनी 2-3 दिवसात आम्ही फडणवीस म्हटले होते, म्हणजे 3 ऑक्टोबरला ते प्रस्ताव जाणार होता, प्रत्यक्षात कुठला प्रस्तावच दिलेला नाही। आता ते त्याचा अभ्यास करत आहेत असं सांगतायत। त्यामुळे एका अर्थाने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आत्महत्यावरती टाकण्याचं काम हे सरकार करत आहे, परंतु आमची अशी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांनी याच्या विरुद्ध उभं राहायला पाहिजे। शेतकऱ्यांनी निराश होऊ नये। शेतकऱ्यांनी ही लढाई लढायची आहे आणि ही लढाई आपण लढू, 100% लढू। धन्यवाद।